नमस्कार. चविष्ट भोजनीय यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण चटपटीत असं कच्च्या कैरीचे पापड पाहणार आहोत. हे पापड तुम्ही आता वर्षभर स्टोअर करू शकतात. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण रेसिपीला पाहण्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चविष्ट भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आमच्या पाहता येतील. आता हे आमपापड आपण जे ह्याला आमपापड पण म्हणू शकता आणि तुम्ही हे जर साखरेमध्ये जर घोळवलं तर हे कँडी पण बनवू शकते. आता उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आपल्याला अशा कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यातला जो आतला जो गर आहे ना, तो आपल्याला या आंब्याचे पापड बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत. यासाठी अगोदर साली आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता आपण आंब्याच्या साली सर्वप्रथम काढून घेणार आहोत. हे बघा, आंब्याच्या साली काढून झालेल्या आहेत. आता आपण हे आंबे साईडनं कट करून आपण छोटे छोटे क्यूब करणार आहोत याचे. चवीला खूप छान असे हे आंब्याचे पापड लागतात. तुम्ही हे पिकलेल्या आंब्यापासून पण बनवू शकता आणि कच्च्या आंब्यापासून पण बनवू शकता. एक एक करून सर्व आंब्याचे आपल्याला आतला जो गर आहे तो चॉप करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने कच्च्या कैरींची सालं काढून आतला गरका अशा क्यूबमध्ये आपल्याला कट करायचा आहे. आणि एक आपल्याला कुकरचा डब्बा घ्यायचा आहे. 2 असतात, छोटे आणि मोठे. त्यातल्या मोठ्या साईजचा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण जसं वरण भाताला पाणी टाकतो ना तसं टाकायचं आहे. आंब्याची पापड करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी खाली टाकायचं आहे वाफ राहण्यासाठी आणि नंतर स्टँड ठेवलेला आहे. आणि स्टँडवरती हा कुकरचा डब्बा थोडंसं पाणी टाकून मी ठेवलेला आहे. आता कुकरचं झाकण आपल्याला व्यवस्थित वाफ राहील अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आता पॅक करून झालेला आहे आणि त्याच्या 2 शिट्ट्या केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की जसं आपण पुरण शिजवतो ना तशा पद्धतीने हा गर शिजला गेलेला आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला जाळी घ्यायची आहे. पुरणपोळीनं जसं आपण ह्याचा गर काढतो ना, म्हणजे पुरणपोळीनं जसं आपण पुरण वाटून घेतो ना तशाच पद्धतीनं हा जो शिजवलेला कच्च्या कैरीचा गर आहे ना तो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण स्मॅश करणार आहोत. आपले हे स्मॅश करून आता झालेले आहे. थोडंसं राहिलं असेल तर चमच्याने आपण तुम्ही काढू शकता. तुम्ही बघू शकता 2 कैऱ्याचा गर आहे तो साधारणतः 1 वाटी असा गर निघलेला आहे. आता हा गर आपल्याला गॅस चालू करून गॅसवरती शिजायला ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 मोठी वाटी गर असेल तर 1/2 वाटी अशी साखर, म्हणजे 1 वाटीला थोडी कमी अशी साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि हा गर आणि साखर दोन्ही एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हा पाक घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ही साखर आणि आंब्यात कच्च्या कैरीचा गर आहे तो एकत्र शिजवून घ्यायचा आहे. आता मी इथं फूड कलर वापरलेला आहे, तो ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण कलरिंगसाठी मी इथं आपण जे बिर्याणी करताना वगैरे किंवा पापडी करताना जो
कलर वापरतो ना तो कलर मी इथं वापरलेला आहे. आणि आपल्याला घट्टसर असं शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे शिजत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे ज्या वेळेस शिजल ना त्यावेळेस काय होतं, ह्याच्यावर एक शाईन येते, चमक येते, ते आपल्याला पटकन लक्षात येते की आता हे आंब्याचे पापड बनवण्याचा हा जो पाक आहे तो शिजलेला आहे. आणि हा पाक जेवढा जास्तीत जास्त घट्ट करता येईल ना तेवढा करायचा, कारण चवीला आणि टिकायला मग फार मदत होते. आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे. जर ढवळणं बंद केलं तर काय होतं, हा गर आहे तो कढईला चिकटतो. आता मी इथं कुकवेलचं मी फ्लेक्स म्हणजे चिली फ्लेक्स वापरली आहे. नसेल तर तुम्ही घरच्या लाल मिरचीच्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या पण टाकू शकतात. थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी इथं वापरलेलं आहे चिली फ्लेक्स, म्हणजे लाल मिरचीच्या बिया. नसेल तर तुम्ही हिरवी मिरची जर मोठी असेल त्यातल्या बिया जरी घातल्या तर काही अडचण येत नाही. आता हा गर आटायला लागला आहे आणि कढईला पण चिकटतो. ह्याचा घट्टपणा थिकनेस वाढत चाललेला आहे. आता घट्टसर झालेला आहे, परफेक्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावर साय आलेल्या आहे, याचा आता आपला परफेक्ट पाक बनवून तयार झालेला आहे. एका मी वाटत तुम्हाला टाकते ही पाक परफेक्ट कसा वळकायचा. एकतर हा पाक वरती पाण्यावरती तरंगतो, नाहीतर आपण ज्यावेळेस हाताने घेतो ना ते ज्यावेळेस खाली पडतो ना पाण्यामध्ये तो एका ठिकाणी गोळा बनतो, घट्टसर होतो. त्यावेळेस समजायचं की आपला याचा पाक परफेक्ट बनलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका ताटाला तूप लावायचं आहे. गर जास्त असेल तर मोठं ताट घ्या आणि गर जर कमी असेल तर तुम्ही इथं छोटं ताट घ्या. आणि त्याला अशा स्पॅच्युलाने काय करायचं आहे, तूप हलक्याशा हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, हे उन्हात सुकवल्यानंतर ताटाला धरून राहत नाही, चिकटत नाही. या ताटात उगच केलं. माझ्याकडून मोठं ताट घेतलं होतं, आता मी दुसरं छोटं ताट घेते, कारण गर थोडासा कमीच आहे. ते नंतर लक्षात आलं माझ्या. आणि हा जो पाक आहे तो आता या छोट्या ताटामध्ये पसरून घ्यायला सुरुवात करायची आहे. गरम आहे तोपर्यंतच पसरवायचा आहे. जर थंड झाला तर तो एकाच ठिकाणी राहतो, जास्त पसरवला जात नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस आंब्याचे पापड बनवणार आहोत ना त्यावेळेस शक्यतो जेवढा गरम पाक असेल ना तेवढाच तो पटकन पसरवण्याचा प्रयत्न करावा. स्पॅच्युलाने आपण अशा पद्धतीने हे पसरून घेणार आहोत. तुमच्याकडे जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही इथं स्टीलचा चमचा थोडंसं त्याला तूप लावून इथं वापरू शकता. एकदम पातळ असं तुम्ही पसरू शकता, नाहीतर घट्ट तुमचं जसं तुम्हाला आवडेल ना, जसं थिकनेस आवडत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे आंब्याच्या पापडाचा जो गर आहे तो ताटावर ठेवून पसरू शकता. चिली फ्लेक्स गरम आहे, गरम आहे. हलक्याशा हाताने आपल्याला दाबायचं आहे, जास्त पटापटा दाबायचं नाही, कारण त्यामुळे काय होतं एकाच ठिकाणी तो धरून राहत नाही, जागा सोडतो खाली तूप लावलं असल्यामुळे. हलक्याशा आज्यात हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. बघा दिसायला किती छान दिसतोय हा गर. हा सुकल्यानंतर तर चवीला खूप छान लागतो.
लहान असताना नाही का आपण ज्यावेळेस शाळेमध्ये जात असतो ना त्यावेळेस टपरीमध्ये वगैरे अशाच आमपापडाचे गोळे करून विकले जायचे. आता हळूहळू काही गोष्टींचा विसर होत चाललेला आहे. थोडंसं सेट करायला वेळ लागतो आपल्याला. हे थोडंसं मधून पातळ झालं असेल तर स्पॅच्युलाला जो चिकटला आहे तो ताटाला लावून तो जिथं ट्रान्सपरंट जरा जागा दिसते तिथं तुम्ही लावू शकता. हे बघा, आता आपण हे उन्हात सुकवून घेऊया. मी एकच दिवस सुकवलेले आहेत कारण ऊन खूप कडक पडलेलं आहे. आणि नंतर चाकूने आपल्याला काय करायचं आहे, त्याचे पातळ पातळ काप करायचे आहेत. हवा असेल तर तुम्ही चौकोनी पण काप करू शकता आणि उभे पण करू शकता. खूप छान असा आपला हा उन्हात सुकलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला याची गोळी करून दाखवते. कापून ज्यावेळेस आपण रोल करतो ना खूप मस्त असं ह्याची गोळी तयार होते, तुम्ही बघू शकता. तुम्ही ही साखरेमध्ये पण फिरवू शकता. एका ताटात सेट करून दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने मी हिरव्या कैरीचे आंब्याचे पापड बनवलेले आहेत. मुलं अगदी आवडीनं खातात. तुम्ही याला आमची कँडी पण म्हणू शकता किंवा आमचे पापड पण म्हणू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी डिटेलमध्ये पाहिली तर लक्षात येईल. धन्यवाद.